संदीप, हे रेस्टॉरंट बनव कसं वाटतं रोमॅन्टिक डेटसाठी? ओहो, रोमॅन्टिक डेट अँड ऑल. कोण आहे ग हा लकी गाय? ऑफकोर्स आधी. ओहो, आदित्यवरून आधीपर्यंत पोचलीयस. फास्ट ट्रॅकवर आहे गाडी. हो ग, मला तसं गुडी गुडी नाही आवडत जास्त. हे बघ, या 3 मधलं ना हे सर्वात बेस्ट आहे, है ना? पण मधुरा, मला एक सांग, तुला आदित्यबद्दल खरंच तसं वाटतंय? हे म्हणजे तू एवढं सगळं प्लॅन करते म्हणून विचारलं. असं तसं काही नाहीये, माझा चॉईस ॲज इट इज असाच आहे. आणि फ्रँकली स्पीकिंग आदित्यबद्दल मला काय वाटतंय माझं मलाच कळत नाही. तेच चेक करणार आहे. तेच आज चेक करणार ना मी. तुला माहितीये का, मी ना खूप कन्फ्युज आहे का. मला तो आवडतोय नक्की, पण हे बघ, मी ना तुला प्रेमाची चेकलिस्ट देते. 1, सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना फक्त जर त्याचाच विचार मनात येत असेल ना, म्हणजे यु नो सुबह शाम उसी का ख्याल. आय नो. 2, फोन हातात घेतला की त्यालाच कॉल करावा असं वाटणं. 3, आणि सर्वात इम्पॉर्टंट, त्यांनी कुठल्याही दुसऱ्या मुलीचा उल्लेख केला किंवा अगदी तिच्याकडे पाहून हसला जरी तरी प्रचंड राग येणं, यु नो जेलसी. करेक्ट. आणि 4, छोट्या मोठ्या गोष्टीतही त्याला मिस करणं, यु नो 5 मिनिटंही त्याच्यापेक्षा दूर न राहता येणं. आणि तो जवळ आला की हार्टबीट वाढणं. बोल, होतात का हे सगळे सिम्पटम्स? हो ग, मला एक्झॅक्टली असं वाटतंय. फिर तो बॉस, इट इज लव्ह. मला दिसतच होतं, यु नो प्रेमात पडलेल्यांना नाही, इतरांना आधी कळतं. वाव तन्वी, यू आर अ जीनियस यार. थँक्यू सो मच. मला अचानक आता क्लॅरिटी यायला लागली, यु नो. थँक्यू. मला तर कधीच आलीये, पूर्ण बुडालीये प्रेमात. 2007 मध्ये बेकायदेशीर कृत्य आणि शस्त्रास्त्र बंदी कायद्याखाली अटक करण्यात आली होती त्यांना. 2013 मध्ये शिक्षा पूर्ण करून त्यांची सुटका झाली. बिझनेस मॅनेजमेंटचे ते माजी प्राध्यापक आहेत. नक्षलवादी मामा? समितीचे सदस्य देखील. काय रे, टीव्ही बघता बघता झोपलास? जरा डोळा लागला. काय ग, तू कशी काय लवकर आलीस? आज हाफ डे होता ना. आता छान चहा करते आणि निवांत बसून पिते. तू घेणार आहेस? नाही नको. काय रे, आज चहाचा मूड नाही वाटतं. एरवी स्वतःहून सांगतोस करायला. मामा, काय रे, बरं वाटत नाहीये का? सांग बघू मला, काय होतंय? मामा, 1 मिनिट, आपण डॉक्टरकडे जायचं का? नाही. मामा, झालंय काय मामाला? काहीतरी बिनसलं एवढं मात्र नक्की. हा मामा पण ना, काही झालं तरी सांगणार नाही, अंगावर काढेल उगाच. आदित्यबद्दल सांगू का मामाला? पण मामा काय रिॲक्ट करेल ना कळतच नाहीये. कधी कधी वाटतं सपोर्ट करेल आम्हाला, कधी वाटतं की त्याला अजिबात आवडणार नाहीये सगळं. माझ्याच काळजीमुळे तर अपसेट नसेल ना? नाही, आदित्यशी बोलून ठरवायला हवं. गुणी मुलींच्या आयुष्याशी का खेळते कमू? उद्या मी गेल्यावर
अक्षय सारखं एखादं स्थळ आलं आणि हिने पुढचा मागचा विचार न करता त्याच्याशी लग्न लावून दिलं तर नाही. त्या दोघींची लग्न माझ्या डोळ्या देखतच व्हायला हवीत. घाईघाईत नाही करायचे, त्यांच्या मनाप्रमाणे करायचे. पण मी जायच्या आधी सगळं घडेल याची खात्री काय? काहीतरी वेगळा उपाय करायला हवा, जेणेकरून या मुली आर्थिक सक्षम होती. हॅलो, ऍडव्होकेट चौधरी का? हा बोला, ॲडव्होकेट चौधरी बोलतोय. नमस्कार, मी आनंदा नेरुळकर बोलतोय. ओळखलं? आनंद नेहरू. हा आनंदराव, बोला बोला. बऱ्याच वर्षांनी आठवण झाली. तुमच्याकडे एक काम आहे. हा बोला बोला ना. मला वील करायचं. काय हरकत नाही. उद्या येतो 11:30 वाजता. चालेल? चालेल, या ना, मी वाट पाहतो. थँक्यू. काय आज खूप खुश दिसतेस. मेहतांच्या प्रोजेक्ट वरची तुझी डिझाईन्स अप्रूव्ह झालेत वाटतं. ती होणारच होती रे, पण त्यासाठी नाही, मी दुसऱ्या एका कारणासाठी खुश आहे. कोणत्या कारणासाठी? ऍक्च्युली माझं एका बाबतीतलं कन्फ्युजनच तन्वीने दूर केलं. अगं मग एवढं काय, मला सांगायचं, मी दूर केलं असतं. सांगणारच आहे, आपल्या दोघांच्या बाबतीतच आहे. आपल्या दोघांच्या बाबतीत? काय? अरे सांगणारे म्हणलं ना, आणि असं उडत उडत नाही. त्यासाठी तुला माझ्या बरोबर डिनरला यायला लागेल. डिनरला? हो का? एवढं आश्चर्यचकित होण्यासारखं काय आहे? हे बघ आदित्य, त्या दिवशी तुम्ही माझा लंचचा प्लॅन फ्लॉप केलात, त्यानंतर तुझा बर्थडे मला अवॉइड करून परस्पर टेरेसवर सेलिब्रेट केलात. सो ह्या सगळ्यासाठी तुला कम्पेन्सेशन करावंच लागणार. अगं पण मधुरा, तू हे अजून काय मनात घेऊन बसलीस? अथर्वचा प्लॅन होता सगळा. मला काही माहित नाही. मला एवढंच माहितीये की तू माझ्या बरोबर डिनरला येणार आहेस आणि तुला नाही म्हणण्याचा काही चान्स नाहीये. आणि हे बघ, मी तुला विचारत नाही, सांगते. मधुरा, येस म्हणजे येस आदित्य. आणि हे बघ, हे तू कोणालाही सांगू नकोस, ओके प्लीज. ऍक्च्युली मला मिहीरच्या प्रकरणापासून शांत असा वेळ मिळालाच नाही. सो आपण दोघं जातोय उद्या डिनरला, ओके? हो म्हण ना आदित्य, प्लीज. प्रॉमिस? आपण दोघंच. हा, हो. थँक्यू. अथर्व म्हणाला ते खरं आहे बहुतेक. सॉलिड टेन्शन आलं. मीरा, कसं सांगू तुला? काय रे, इथे का बोलवलं अचानक? जेवतानाही तुझा मूड ऑफ पडला. काय झालं? आदित्य, काय झालंय, सांगशील? मधुराने उद्या मला डिनरसाठी विचारलं. फक्त आम्ही दोघेच. तसं प्रॉमिस सुद्धा घेतलं. आदित्य, अरे मला वाटते आपण उगाच या गोष्टीचा बाऊ करतोय. अरे इतकं टेन्शन घेण्यासारखं काहीही नसणार. बर्थडेच्या रात्री तिने आपल्याला एकत्र पाहिलं ना, तेव्हापासूनच वैतागले. दुसऱ्या तिने लंचही प्लॅन केलं, पण मी झालं ना तेवढाच तेही प्लॅन कॅन्सल झाला. ती तरी काय करणार बिचार. साहजिकच आहे ना तिथे रागवणं. आदित्य, अरे काही दिवसांपासून ते मिहीरच्या सुसाईडच्या प्रकरणापासूनच ती खूप अपसेट होती. आता कुठे ती जरा मोकळी होते, एन्जॉय करायचा प्रयत्न करते, तर मला असं वाटतं ती जायला काहीच हरकत नाही. आदित्य, ती लहान आहे.
ती हट्ट करणारच ना, आणि आपण तिचा हट्ट नाही पुरवणार तर कोण पुरवणार? तुम्ही दिवसभर इतकं काम करता, इतका वर्कलोड असतो, जाऊन या ना, जरा फ्रेश वाटेल. अरे बापरे, माझं बोलणं फारसं पटलेलं दिसत नाहीये तुला. आदित्य, मधुराला ऑलरेडी वाटतं की आपण तिला अवॉइड करतो. आता अजून हर्ट नको करायला आपण तिला. प्लीज प्लीज जा ना तिच्यासोबत. तेवढंच तुम्हाला दोघांनाही बरं वाटेल. हं? अगं ताई, झालं? इतकी काय बरं करतेस? अगं उशीर होतोय मला, मुलांच्या युनिट टेस्ट आहेत. मुलांच्या परीक्षेचं ठीक आहे, पण तुझ्या रिझल्टचं काय? त्याच इयत्तेत बसायचं तुला? पुढच्या इयत्तेत जायची इच्छा नाहीये का? झालं ना बाई जुनं ते अक्षय प्रकरण. आता दुसरं स्थळ शोधायला हवं की नाही? मी साठेबाईंना सांगते चांगला मुलगा शोधायला. हार थांबलो आपण. त्याची काही गरज नाहीये. मीराच्या लग्नाची तू काळजी करू नकोस. मी जिवंत आहे, समर्थ आहे. मामा, अरे दादा, मी काही जबरदस्ती नाही करत आहे तिच्यावर. म्हणजे निरखून पारखूनच शोधणार आहे मुलगा, तिला आवडणारा असा. हा, शोधायला हवा की नाही? पण मीराच्या आणि मधुराच्या लग्नाची जबाबदारी माझी आहे, त्यात तू पडू नकोस. मामा, कुणी काही बोलायचं नाही. मीरासाठी मी चांगला मुलगा बघीन. तू त्यात पडू नकोस. आता विषय संपलाय. काहीतरी गडबड आहे नक्कीच. हे एकदम का चवताळला? तू सटकलेलंच बरं. तुझी मर्जी. काय झालंय दादाला? हं? असा का वागतोय तो? परवा चांगलं तयार केलं होतं, मी चांगलं तयार केलं होतं, तर अचानक काय झालं त्याला? असा का ओरडला माझ्या अंगावर एकदम? कोणी काही बोललं असेल का दादाला? हेमाच सोमडी मिली, तिनंच सांगितलं असेल दादाला. बाकी दादाच्या पुढे 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 करत असते. वाट बघ म्हणा. आज पण चुकलं ना. येता जाता मला आपला खा खा खाऊ घालते आणि मी खाण्याच्या नादात सगळं तिला सांगून टाकते. आता जरा सावध राहायला हवं. गोड बोलून तिला गुंडाळायला हवं. दादाचा राग कसा काढू? त्याचा राग जर शांत नाही झाला ना, सगळं मुसळ बाजारात. दिवसभर घातलेला ड्रेस घालून कसं काय जायचं डिनरला? नाही, स्पेशल ड्रेस पाहिजे. तर एवढं रोमॅन्टिक डिनरला जायचं, पण आता कसं घालू तो? हा, बेस्ट वे कॅरी करते बरोबर. एक मस्त ड्रेस घेते.
हे काय हा ड्रेस सोबत घेऊन चालली ऑफिस नंतर कुठे चाललीस का? हो. नाही नाही, आदित्य बरोबरच्या डिनरचं मला अजिबात सांगायचं नाहीये ताईला. पण कुठे चाललीस हे तर सांग. ऑफिस पार्टी. एक प्रोजेक्ट सक्सेसफुल झाला ना, तर मग आज पार्टी ठेवली. मस्त रोमॅन्टिक हॉटेल पण बुक केलंय स्पेशल स्टाफसाठी. बाय द वे, मला आणि आदित्यला यायला जरा आज उशीर होईल, सो आम्ही जेवणाला नसतो. ओके, बाय बाय. आदित्यने तर मला सांगितलं डिनरचं. मग मधुरा एकटीच आदित्य सोबत जाणार आहे ही गोष्ट माझ्यापासून का लपवते? म्हणजे खरंच काही चला, या सगळ्या एफडी झाल्या. हे सरकारी बॉन्ड, बँकेची खाती, जागेचे कागदपत्र, सगळ्यांवर नॉमिनेशन करायचंय. प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेवायला पाहिजे. ही वेळ माझ्यावर इतक्यात येईल असं वाटलं नव्हतं. प्रत्येक गोष्टीची तरतूद करून ठेवायला पाहिजे. हे सगळं शहाणपणा पोटी झालं असतं तर वाईट नसतं वाटलं, पण कमूमुळे होतंय याचा खूप त्रास होतो. पण आता सुचलंय हे काही कमी नाही. या सगळ्या डिटेल्स ऍडव्होकेट चौधरींना दिल्या की झालं. येस. काय दादा, तुला ऑफिसला जायचं नाही वाटतं? हा, किती वाजले? तुला कंटाळा आलाय वाटतं? कंटाळा नाही आलाय, पण ऑफिसला जावंसं नाही वाटत आज. म्हणजे आपला डाऊट खरा आहे बहुतेक, म्हणून जावंसं वाटत नाही. अरे कसला डाऊट? तो मधुराताईचा? पण दादा कशावरून? दोन गोष्टींवर. पहिली गोष्ट, मिहिर मला काल ऑफिसमध्ये म्हणाला की मधुरा ऑफिसमध्ये सतत माझ्याविषयी बोलत असते, माझी तारीफ करत असते. आणि दुसरी गोष्ट, मधुरा काल ऑफिसमध्ये म्हणाली की उद्या डिनरला जाऊ आपण दोघच. अरे दादा, उद्या म्हणजे आज. तुम्ही दोघच आणि तू पण हो म्हणालास? मग काय करू? हो म्हणावं लागलं मला. तुला माहिती नाही टेरेसवर काय झालं? मीरा आणि मी थोडक्यात वाचलो. मधुरा खूप हट्टी. तिने जर तरी सगळं घरच्यांना सांगितलं असतं तर उगाच प्रॉब्लेम क्रिएट झाले असते. म्हणून हो म्हणावं. पण माझी अजिबात इच्छा नाहीये जायची. जावं तर लागेल. दादा, मी काय म्हणतो, तू तुझं आणि मीराताईचं जे काय ते खरं खरं सांगून टाक. असं पटकन सांगून नाही चालणार. सिच्युएशन बघून सांगावं लागणार. त्यापेक्षा आजचा प्लॅनच कॅन्सल झाला पाहिजे.